नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला आपण पाहणार आहोत दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली। अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका। 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी। अर्थ खातं सर्वात नालायक खातं, शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थमंत्री अजित पवारांवर केली टीका। बाळासाहेब थोरातांकडून गुलाबराव पाटलांच्या या विधानाचं समर्थन। त्या वाटपामध्ये जो भेदभाव झाला तो स्वातंत्र्यापासून कधी नाही तो झालेला आहे। गुलाबराव जर बोलले असतील असं अर्थ खात्याबद्दल तर त्यांचं समर्थन मी करील। एका खात्याच्या मंत्र्याने दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं हे धक्कादायक। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। त्या मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं आणि विशिष्ट अर्थ खात्याला म्हणणं हे अत्यंत धक्कादायक आहे। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत। पाटलांनी अजितदादांवर टीका केली नाही, त्यांनी अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला। संजय शिरसाटांची सारवासारव। असा गैरसमज झालाय की हा अजितदादावर टीका केली असं नाहीये। अर्थ खात्यामध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत ते प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह पद्धतीने जेव्हा पाहतात त्या टायमाला त्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेला तो संताप आहे। विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। आमचं टार्गेट 100 जागा जिंकायचंय, त्याच्याकरता आम्हाला कोणाच्या चेहऱ्याकडे पाहायचं गरज नाही। आमचं एकच टार्गेट शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांचं की राज्यात 100 आमदार निवडून आणायचे। आम्ही 120 जागा मागणार आहोत। संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं योग्य। कुणालाही जागा वाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाचा आमदार असेल, कार्यकर्ता असेल, आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात हा आग्रह तो असतो आणि त्याचा आग्रह काही गैर नाही, परंतु निर्णय अखेर वरिष्ठ नेते घेतात। आम्हा कुणालाही जागा वाटपाबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही। आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल। कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको। नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका। मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाले। शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा, तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा, जरांगेंची टीका। सोबत आहे गोरगरीब मराठ्यांच्या, गोरगरीब मराठे माझ्या सोबत आहे, त्यामुळं मराठ्यांपुढे हे असे लोक चिल्लर आहेत, असे किती काही किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही। ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची। आरक्षण देणार असं, ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून तुम्ही लिहून आणा। जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं। मराठा आरक्षणाचं मवियाकडून लिहून घ्या, राजेंद्र राऊतांनी जरांगेंना दिलेलं आव्हान। म्हणणं आहे ना की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या, ते ओबीसीतून आरक्षण देणार आहेत का? एक तर आमचा त्यांचा काही संबंध नाही, तरी ठीक आहे, चला तुम्ही म्हणताय ना, स्वीकारलं।